तर बघा मस्त असे ताज्या ताज्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या बघा दारावर. म्हणलं चला लगेचच करून टाकावं, कारण ताज्याच अशा शेवग्याच्या शेंगा छान लागतात. मग कढईमध्ये तेल घातले आणि नंतर ना बघा जिरे मोहरी आपली छान तडतडली की लसूण खोबरं अद्रकचं वाटण टाकले बघा. मस्त असं उकळामध्ये कांडून टाकले मोठाड मोठाड जरा, आणि मग टमॅटो चिरून टाकले बघा. टमाटर पण छान मॅश झालं ना, हळद टाकून मस्त हे केले. म्हणजे कसं मला मिठाचीच थोडी शेवग्याची शेंग काढायची होती शिवांसाठी, आणि नंतर ना मग तिखट टाकायचं होतं म्हणून मी तेलात तिखटच टाकले नाही बघा. छान अशी पहिलेच थोडीशी मिठाची काढले. शेंगदाण्याचा कूट पण असं उकळामध्येच वाटले बघा. जरा मिक्सरचा प्रॉब्लेम झाल्यामुळं नीट करून आणायचं आहे. मग छान असा हातानेच असं कोट, म्हणजे पण भाजीला चवच वेगळी येते बघा हाताने असं काढलेलं. जरा मोठं मोठं असतंय पण चवदार भाजी होती बघा. मग अशी मिठाची बघा मी शेवग्याची शेंग शिवासाठी काढून ठेवली, आणि नंतर ना मग घरचं आपलं काळं तिखट टाकलं बघा. मस्त असं. आणि नंतर ना भाज्या पण भरपूर आणल्या होत्या बाजारातून, म्हणून मग बघा शेपूची पण भाजी करून घेतली होती त्याच्यासोबत. म्हणलं चला तिखट टाकून एखादी उकळी होस्तोर शेपूची भाजी पण करून घ्यावं म्हणलं. मग आपल्या शेंगामध्ये अशी मस्त तिखट घालून एक उकळी काढत होते. म्हणलं तवर शेपूची भाजी पण आपलीकडं मस्त अशी झाली होती बघा. हे बघा अशी मटकीची डाळ ते टाकून शेपूची भाजी करून घेतले. भात, नंतर न भाकरी पण केली होती, चपात्या. तर बघा असा आहे मग शेवग्याच्या शेंगाचा बेत. कसा वाटला तुम्हाला? या जेवाला. गरम गरम चॅनलला सबस्क्राईब करा.